हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग ना आजचा आहे. तर आज पहाटेच हा ब्लॉग मी बनवलेला आहे, कारण की गेले 2 ते 3 दिवस झालं मी एकही ब्लॉग बनवला नव्हता. आणि त्याचं कारण होतं, तर ते कारण म्हणजे की आमच्या रिलेटिव्हमध्ये ना एक डेथ झाली होती. त्यामुळं मग मी व्हिडिओ वगैरे बनवणं थांबवलं होतं 2-3 दिवसासाठी. तर आज फायनली मी हा व्हिडिओ बनवत आहे. आणि पहाटे लवकर उठले, 3:30ला उठून माझी जी काही कामं असतात ती सगळी मी केलेली आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे साहेबांना डब्बा बनवून द्यायचं. तर ते मी दिलेलं आहे. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी साहेब गेले त्यांच्या जॉबवरती, आणि ते त्यांच्या जॉबवरती गेल्याच्यानंतर मी माझी दुसरी कामं चालू केलेली आहेत. तर आज ना साहेबांच्या डब्यासाठी मी भाकरी आणि मेथीची भाजी बनवून दिली होती. आणि त्यामुळं मग हे केलं होतं, म्हणजे स्वयंपाक जो आहे तो लवकर झाला होता. तर आता मेथीची भाजी आणि भाकरी त्यांच्या डब्यासाठी बनवून दिली. पण ना वैभवदादाच्या डब्यासाठी आता चपाती आणि भाजी बनवावं लागेल दुसरी. कारण की मेथीची भाजी ना एकच जुडी आणली होती आणि त्यामुळं थोडीशी झाली होती. तर ती त्यांच्या डब्यापुरती झाली. तर आता भाजी कमी पडलेली आहे, त्यामुळे आता दुसरी भाजी अजून बनवावी लागेल मला. आणि त्याचबरोबर ना वैभवदादा ज्वारीच्या भाकरी खात नाही. म्हणजे फक्त चिकन वगैरे असलं तरच तो ज्वारीची भाकर खातो, नाहीतर फक्त त्याला भाजी आणि चपाती लागते. तर त्यामुळं मग मी आता ठरवलं आहे की सोयाबीनची भाजी बनवायची आणि चपात्या बनवायच्या. तर थोड्या वेळाच्या नंतर बनवेल मी. तर साहेबांचा डबा दिल्याच्यानंतर मी पूर्ण किचनची क्लिनिंग केली, स्वच्छ घासून धुवून घेतलं किचन. आणि गॅस स्टोव वगैरे हे सगळं ना मी घासून स्वच्छ धुवून त्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घेतलं. आणि भांडे पण इथे घासून घेतलेले आहेत सगळे. तर आता भांडे ना मी हे असं ठेवते, म्हणजे जेणेकरून ना त्यातलं जेवढं काही पाणी असतं भांड्यामधलं तर ते सगळं वॉश बेसिनमध्ये जातं. ह्या जाळीमध्ये ना म्हणजे पाणी निघण्यासाठी एक वेगळं हे आहे. तर आता ना किचनची क्लिनिंग जी आहे ती झालेली आहे पूर्ण. आणि आता त्यानंतर बाल्कनीची क्लिनिंग करायची आहे मला. तर त्यानंतर ना मला फोन आला होता आणि मी फोनवरती आपलं गप्पा मारत बसले, आणि त्याच्यामुळं ना उशीर झाला थोडासा. तर आंघोळीला पाणी गरम करायला ठेवलं, आणि आता पाणी तापेपर्यंत मी ही बाल्कनी वगैरे धुवून घेते. आणि बाल्कनीला ना काल परवा 2-3 दिवस झालं धुतलं नव्हतं, त्यामुळं बाल्कनी बरीचशी घाण झाली होती. म्हणजे ना असं रोज पाणी देताना ना चिखल वगैरे उडतो ना थोडाफार, तर त्याच्यामुळे बाल्कनी पूर्ण घाण झाली होती. तर आता बाल्कनी ना स्वच्छ धुवून घ्यावी लागेल. आणि ना बाल्कनीत मधले ना जेवढी काही रोपं आहेत ती सगळी रोपं मी ना एका साईडला असं करून ठेवत असते, जेणेकरून ना बाल्कनी मोकळी राहावी पूर्ण. तर बाल्कनीची ना रुंदी कमी आहे, म्हणजे 2 फुटाची रुंदी आहे. तर त्यामुळे ना मग फुलदाण्या वगैरे तिथं ठेवल्या ना पूर्ण लाईनशीर वगैरे, तर म्हणजे उभं राहायला वगैरे थोडंसं अडचण झाल्यासारखं वाटतं. त्यामुळं ना मग मी रोपं जी आहेत ती अशा प्रकारे एका साईडला करून ठेवते. आणि जेव्हा पण स्वच्छता करायची असते तेव्हा मग मी सगळं हे काढून बाजूला तिथं खराट्याने घासून घेते आणि लादी जी आहे ती स्वच्छ करत असते. तर पण एवढं मात्र हे की माझी किचनची बाल्कनी आहे ना, इथे मी डस्टबिन वगैरे काही ठेवत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी काहीच ठेवत नाही. कारण डस्टबिन वगैरे ठेवलं ना तर मग ते घुशी वगैरे ते उंदीर वगैरे तर येत राहतात. त्यामुळं ना मग मी फक्त इथे रोपं ठेवत असते, ज्यामुळं ना माझ्या बाल्कनीमध्ये काही ते उंदीर वगैरे असं काहीच येत नाही. आणि माझी बाल्कनी जी आहे ती स्वच्छ राहते. म्हणजे सकाळी सकाळी मी बाल्कनी धुवत असते रोज, पण आता गेले 2 ते 3 दिवस झालं बाल्कनी धुतली नव्हती. त्यामुळे ना खूप घाण झालं होतं इथे. धुराळा वगैरे तर आलाच होता, पण वरून हे चिखल वगैरे उडालेलं हे याच्यामुळे ना भरपूर घाण झालं होतं इथे. आणि आज ना दादा, वहिनी आणि अन्वी मॅडम हे येणार आहेत. कारण की उद्या 7 फेब्रुवारी, पण ना परवा दिवशी आमच्या इथे जयंती आहे, रमाई जयंती. तर 7 फेब्रुवारीला रमाई जयंती असते ॲक्च्युली, पण ना इथे इलेक्शन आहे 7 तारखेला. त्यामुळं मग रमाई जयंती जी आहे ती रविवारच्या दिवशी करायची 8 तारखेला असं ठरवलं इथे. आणि मग ती जयंतीसाठी आज दादा, वहिनी आणि अन्वी येणार आहेत. आणि बाकी मम्मी पप्पा तर
जे आमचे रिलेटिव्ह आहेत ना, ज्यांच्या घरी डेथ झालेली आहे त्यांच्या इकडे जाणार आहेत, त्यामुळं ते काही येणार नाहीत. तर आता इथे बोलत बोलत माझं म्हणजे बरंचसं काम झालं आहे. भांडे घासून झाले, किचन क्लीन करून झालं, त्यानंतर बाल्कनी पण स्वच्छ घासून घेतलेली आहे. तर आता इथे मी अंघोळीला पाणी ठेवते आणि त्यानंतर मग बाथरूम वगैरे सगळं घासून काढते आणि बाथरूम वॉश बेसिन हे ते घासलं की मग त्यानंतर डायरेक्टली अंघोळ करायची, असं माझं रुटीन असतं रोजचं. आणि बाकी हॉलमध्ये मुलं झोपलेली आहेत, त्यांना उठवलेलं नाही अजून. आणि हे बघा, इथे आता मी तुम्हाला दाखवते वैभवदादाची पॅन्ट. हे बघा, जीन्सची एकदम जड, एकदम म्हणजे त्याचं वजन एवढं आहे की धुता पण येत नाही ती पॅन्ट. एवढी वजनदार पॅन्ट तो रोज वापरत असतो आणि एवढं मातीमध्ये पूर्ण माखून आणतो तो पॅन्ट ती. तर ना ताडपत्री असल्यासारखी एखादी ती पॅन्ट आहे आणि ती कसं तो रोज वापरत असेल काय माहिती. त्याला किती वेळा मी विचारलं, अरे हलक्या फुलक्या साध्या पॅन्टी वापरत जा, पण त्याला ते तसलंच वापरायचं आहे. तर एकदम हेवी पॅन्ट असते ती आणि त्याच्या नाही नाही म्हणतात 2 ते 3 ड्रेस असतात तर रोजचेच. बाकी आमच्या तिघांचे एक एक जोड असतं, पण वैभवदाचं म्हणलं तर 2 ते 3 ड्रेस असतात त्याचे धुवायला. त्यामुळं बघा 20 लिटरची बकेट भरलेली आहे इथे कपड्याने पूर्ण. आणि त्याचसोबत ना मी आता किचनचे कपडे पण इथे भिजायला घालते, कारण की किचनचे कपडे ना असं हप्त्यातून एकदा स्वच्छ घासून ब्रशनी वगैरे घासून धुतले ना तर ते स्वच्छ राहतात. आणि तर असं आपण नेहमी म्हणजे कसं किचनमध्येच वापरलं कपडा किचन पुसलं की आपण डायरेक्टली नळाखाली हे करतो, पिळून वाळू घालतो. पण असं ब्रशने वगैरे घासून हप्त्यातून एकदा हे केलं ना तर मग जे डस्टर असतात किचनमधले ते स्वच्छ राहतात. आणि त्यानंतर मग मी कपडे एकदाशी भिजायला घातले आणि त्यानंतर मग डायरेक्टली आंघोळ उरकली माझी. पाणी तापलं होतं, आंघोळ उरकून घेतली. आणि आता मी हे पाणी आता वैभवदादासाठी ठेवलेलं आहे, कारण की आता वैभवदादा म्हणजे अजून उठलेला नव्हता, त्याला उठवायचं चालू होतं माझं. तर त्याला ना म्हणजे 7च्या अगोदर उठायचं हे चालू होतं त्यांचं. पण ना आजकाल ते आमचे डान्सची प्रॅक्टिस चालू आहे ना, रमाई जयंतीसाठी जो आम्ही डान्स बसवलेला आहे, तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे आणि त्याची प्रॅक्टिस करण्यामध्ये ना रात्रीच्या 12 वाजतात झोपायला. म्हणजे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत डान्स प्रॅक्टिस करायची आणि त्यानंतर 3:30ला उठून कामाला सुरुवात करायची, असं हे चालू आहे आजकाल आमचं. पण एक ते म्हणतात ना हौस हौस असते ना, तर तिथे थकवा वगैरे नसतो असं असतं. त्यामुळं मग आपली हौस तर पूर्ण करायची आहे. त्यामुळं मग थकून वगैरे ते जमणार नाही. म्हणून मी पण जाई राहते आणि माझ्यासोबत वैभवदादा पण आलेला असतो डान्स प्रॅक्टिससाठी. म्हणजे त्यांनी काय डान्समध्ये भाग वगैरे घेतलेला नाही, पण असंच माझ्यासोबत येतो. आणि माझ्या भावाच्याच घरी डान्स प्रॅक्टिस चालू आहे. तर त्यामुळं जवळ आहे, काय वाटत नाही एवढं. पण वैभवदादा सोबत असतोच माझ्या. तर त्यामुळं ना मग रात्री उशीर होतो ना झोपायला, म्हणून मी त्याला लवकर उठवत नाही आता. आणि ज्या ज्या दिवशीपासून म्हणजे लवकर झोपायला सुरुवात होईल ना, म्हणजे डान्स वगैरे सगळं संपेल, जयंती वगैरे सगळं संपेल, त्यानंतर मग त्याचं मॉर्निंग रुटीन जे आहे ते चेंज होईल वैभवदादाचं. थोडंसं लवकर उठावं लागेल त्याला. तर आता इथे सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी गरम पाण्यामध्ये सोयाबीन अगोदर भिजायला घातलं होतं आणि त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ खंगाळून सोयाबीन त्याला पिळून घट्ट एका ताटामध्ये घेतलं. त्यानंतर कढईमध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट वगैरे टाकून सगळं फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर आता टाकणार आहे पावडरचे मसाले. तर पावडरचे मसाले तर मी ह्या भाजीसाठी जास्ती पावडरचे मसाले यूज करत नाही. फक्त आपलं काळं तिखट थोडंसं आणि थोडासा गरम मसाला वगैरे आणि थोडीशी हळद, एवढंच फक्त मसाले मी याच्यामध्ये यूज करत असते. आणि सोयाबीनची भाजी ना साधी सिंपल जरी बनवली तरीसुद्धा खूप टेस्टी लागत असते. त्यामुळं ही भाजी म्हणजे जेव्हा कधी आपल्याकडे भाजी वगैरे नसते तेव्हा ही भाजी अवेलेबल असते घरामध्ये. ही एक चांगली गोष्ट आहे. आणि जेव्हा पण कधी मन करतं की अचानक सोयाबीनची भाजी खावं म्हणून, तर लगेच ही भाजी पटकन होते. 5 ते 10 मिनटात ही भाजी होते तयार. त्यामुळं झंझट पण नाही जास्ती बनवायला पण आणि टेस्टी पण असते खाण्यासाठी. त्यामुळे ही भाजी ना मला आणि वैभवदादाला मात्र खूप आवडते. तर माझ्या आणि वैभवदादाच्या काही भरपूर म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या काही सवयी आहेत ना,
त्या एकदम मिळत्या जुळत्या आहेत. बाकी अन्नूताईच्या आणि तिच्या पप्पाच्या सवयी मिळत्या जुळत्या आहेत. तर आता इथे सोयावडी जी आहे ती मी कांद्या टोमॅटोचे जे काही मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर ग्रेव्हीसाठी जेवढं काही पाणी लागणार आहे तेवढं पाणी टाकलं आणि आता चवीपुरतं मीठ टाकून आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकून ह्याला फक्त आणि फक्त 1 ते 2 मिनटं याला शिजवून घ्यायचं. बस झाली आपली सोयावडीची भाजी तयार. आणि बाकी चपात्याचं पीठ पण मी मळून ठेवलेलं आहे बघा साईडला. तर चपात्याचं पीठ ना अगोदर मळून ठेवलं ना तर मग 10-15 मिनटं त्याला रेस्ट करायला ठेवलं ना तर त्यानंतर मग चपात्या व्यवस्थित होतात. आणि ना वैभवदादाला चहा चपाती खाऊन भरपूर दिवस झाले होते. कारण की तूप संपलं होतं घरातलं. त्यामुळं मग रेशन भरतानाच तूप आणावं म्हणून मी काय आणलं नव्हतं आधीमध्ये. त्यामुळं नाही ना म्हणता आता 10 ते 15 दिवस झाले होते त्यांनी चहा चपाती खाल्ली नव्हती. त्यामुळं त्याला विचारलं मी की भाजी चपाती खातो की चहा चपाती खातो. तर तो बोलला की मला चहा चपाती बनव, चहा चपाती खायचं आहे. तर आता काल परवा रेशन भरल्यावरती आणली होती तुपाची भरणी. तर आता त्याला चहा चपाती बनवून देते. आणि सकाळी सकाळी गरमागरम चहा आणि चपाती खायची एक वेगळीच मज्जा असते. पण एवढं मात्र खरं की चहा आणि चपाती खाल्ली तर मग ते पित्त वगैरे होण्याची शक्यता असते, जळजळ वगैरे होत असतं. पण आता आम्हाला तर सवय पडून गेली त्यामुळं आम्हाला काय वाटत नाही. मला आणि वैभवदाला चहा चपाती खाल्ल्याशिवाय ना म्हणजे चांगलं वाटतच नाही. हां, थोडीफार भाजी वगैरे सोबत असली तर ते पण ठीक. पण ना चहा, चपाती आणि भाजी हे तिन्ही असलं पाहिजे किंवा भाजी नसली एखाद्या वेळेस तरी चालेल पण चहा आणि चपाती असली पाहिजे. तेव्हा म्हणजे ना पोटभर नाश्ता केल्यासारखं वाटतो आम्हाला. तर आता सध्या वैभवदादा गेला आहे अंघोळीला आणि त्याच्यासाठी इथे मी बनवते गरमागरम चहा आणि चपाती. तर चहा उकळायला ठेवलेला आहे आणि चहा ना जोपर्यंत आपण दूध टाकत नाही ना तोपर्यंत त्याला खळखळून उकळून घ्यायचं असतं. जेणेकरून ना त्याच्यातली म्हणजे चहापत्तीची चव आणि कलर दोन्ही पण चहामध्ये हे मिक्स होतं. आणि एक तशी आपण चहामध्ये दूध ॲड केलं ना मग त्यानंतर मग चहापत्तीचा कलर पण चहामध्ये उतरत नाही आणि त्याची चव पण जास्ती चहामध्ये उतरत नाही. त्यामुळं ना दूध टाकण्याच्या अगोदर चहा जरा थोड्या वेळ जास्ती उकळवून घ्यायचा. तर फ्रेंड्स अशा प्रकारे माझं आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.